सिद्धेश्वर पेठा, राणा रायगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना. दिनांक 14/8/2026 रोजी सकाळी 9:15 वाजता आमच्या गावातील शिवाजी पोटे, रत्नदीप पोटे, अभिषेक पोटे, अनिरुद्ध कडपे, श्याम कडपे या 5 लोकांनी मिळून माझ्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे. मला मारत असताना 20 मिनिटाचे आमचे भांडण होते आणि सुरुवातीला आमच्याजवळ कोणीही नव्हतं. ज्यावेळेस माझ्यावर तलवार घेऊन रत्नदीप आला, चाकूचा वार माझ्यावर अभिषेक पोटे यांनी केला, गजाने माझ्या पाठीमध्ये शिवाजींनी वार केला. मी खाली पडल्यानंतर अनिरुद्धनं मला उठवून धरलं आणि श्याम आणि अनिरुद्ध पुन्हा काठीनं मारहाण चालू केली. मग ज्यावेळेस इतर लोक तिथं जमा व्हायला लागले त्यावेळेस तलवार चाकूमध्ये घेऊन आले आणि परत मला लाठ्या काठ्याने मारून 4 काठ्या माझ्या अंगावर यांनी मोडल्या. 4 मोबाईलवरून त्यांनी माझे व्हिडिओ काढलेले आणि हे सर्व व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत करावं अशी मी 16 तारखेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती केलेली. तरी पण पोलिसांनी अजून एकाही आरोपीला अटक केलेलं नाही आणि हे आरोपी काल दिनांक 17 तारखेला इंस्टाग्रामवर स्टेटस टाकतात, व्हॉट्सअपला स्टेटस टाकतात. वारंवार मी पोलिसांना हे पाठवतोय पण एकही पोलीस लक्ष देत नाही. यांचा जो मेन वरद हस्ता आहे हा फार मोठा माणूस आहे आणि मी पुरवणी जवळ पण पोलिसांना दिलेला आहे की ह्या नंबरचा तुम्ही तपास करा. या नंबरवर मला मारत असताना जे व्हिडिओ गेलेले पण काल त्या लोकांनी ज्यामध्ये तलवार दिसत नाही, चाकू दिसत नाही, तो व्हिडिओ पोलिसांना दिलेला आहे आणि ते दिलेला असून सुद्धा अजूनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. तर माझी एकच विनंती की या आरोपींना लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यावा. मला मारत असताना मारल्यानंतरचे जे फोटो आहेत ते तुम्हाला फोटो दाखवतो आणि हे लोक स्वतः पिस्तूल, तलवारी स्टेटस ठेवतात मारल्यानंतर. मग पोलिसांचा काही धाक उरला का नाही? पोलीस कोणासाठी आहेत ते फोटो आपण बघा. चाकू, तलवार, रिव्हॉल्वरचा फोटो. प्रमुख आरोप कोणावर करताय आपण? प्रमुख आरोपी कोण आहे असं आपलं म्हणणं आहे? मूळ सूत्रधार बळीराम आसरोबा कडपे आणि काय पुरावा आहे आपल्याकडे या संदर्भातला की त्यांनी हे सगळं ही इन्व्हेस्टिगेशन जे आहे हे पोलिसांच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. या लोकांची चौकशी CBI मार्फत, क्राईम ब्रांच मार्फत, गुप्तचर विभागामार्फत करून या लोकांवर कारवाई करा. मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलंय मी केलेले आरोप जर खोटे ठरले तर ती शिक्षा भोगायला पण मी तयार आहे, पण तुम्ही याची चौकशी करा. हे पोलिसांना भिणारे लोक नाहीत, तपासामध्ये आघाडीवर नाही किंवा आरोपीला अटक करण्यासाठी कोणी जात नाही. याच्यामध्ये आता गुन्हा नोंद झाला आहे का पोलीस स्टेशनला? 307 नुसार गुन्हा नोंद झालेला आहे. कोण आरोपी आहेत 307 अनुषंगाने? 307च्या अनुषंगानं आज रोजी अभिषेक पोटे, रत्नदीप पोटे, शिवाजी पोटे, अनिरुद्ध कडपे, श्याम कडपे हे 5 लोक आरोपी आणि आणखी 2. पण आम्हाला हे पुरू शकणार नाही. पण माझा कायद्यावर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा. मी तालुक्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनाही निवेदन देणार आहे पण ते मुंबईला असल्यामुळं माझी भेट होऊ शकलेली नाही. पण ते ज्या वेळेस येतील ते आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे. या ठिकाणी प्रमुख मागणी तुमची पोलीस प्रशासनाला सध्या काय असणार आहे? हे आरोपी लवकरात लवकर अटक करणं गरजेचं आहे. कारण जे लोक साक्षी द्यायला येतात या साक्षीदाराला हे लोक धमकावतात. उदाहरणार्थ मी नाव सांगतो, महादेव पर्वता पोटे संध्याकाळी साक्ष देऊन गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता माझ्या घरी आली की बाबा मी त्याच्या विरोधात साक्ष देऊ शकत नाही, माझी साक्ष घेऊ नका. कारण मला फोन आला शिवाजी पोटेचा फोन हा रोहित केकान म्हणजे बंटी केकांच्या मोबाईलवरून त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी आपली साक्ष माघारी घेतलेली. एकही लोकाला ते माझ्या बाजूने साक्ष देऊ देणार नाही.
पण 307 मी आय विटनेस आहे आणि मी सर्व फोटो व्हिडिओची मागणी केली. ही पोलिसांनी पूर्तता करावी आणि सर्वात पहिले यांना अटक करून बाकीचं इन्व्हेस्टिगेशन करावं अशी माझी विनंती. काय कारण होतं आपल्याला मारण्याचं? मी सामाजिक कामामध्ये गोरगरीब लोकांच्या, सावकारग्रस्त लोकांच्या यांच्या कब्जातील 45 एकर जमीन आमच्या भागामध्ये परत मिळवून दिली अच्छा. आणि 250 एकर जमीन मी आपल्या जालना जिल्ह्यात गोरगरीब लोकांना परत मिळवून दिली. आणि हे लोक सावकार आहेत, हे लोक धनदांडगे आहेत. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये शेकड्यापर्यंत यांचे पैसे वाटप आहेत. लोकांना दमदाटी करून लोकांकडून पैसे वसूल करणे. 420 सारखे गंभीर 2-3 यांच्यावर गुन्हे आहेत पहिले. 326 सारख्या 2-3 केसेस आहेत. 307 यांच्यावर पहिलेही दाखल आहे. अनेक LC आहेत, पण यांना कोणताही पोलिसांचा धाक नाही. माननीय पोलीस अधीक्षक यांना माझी विनंती की आपण लवकरात लवकर यांना अटक करा. नसता तुम्ही जर न्याय देत नसाल तर आम्ही मेलेली बरे आणि आम्ही तुमच्या दारात येऊन विष प्राशन करून मरू. पण आम्ही या लोकांच्या दहशतीला बळी पडून यांच्या हातानं मारण्यापेक्षा तुमच्या दारात येऊन आमच्या सोपरीशेनं मरू. या ठिकाणी पोलीस प्रशासन यांच्या याचनेची नक्कीच दखल घेऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करील. आपण कायदाबाह्य, नियमबाह्य कुठलंही कृत्य करू नये असंही आपल्यालाही बुलंद आवाज महाराष्ट्राच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर येऊन या ठिकाणी जे कोणी दोषी असतील त्या अनुषंगानं तपास करून योग्य ती कार्यवाही करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाड.